अंधारी काळरात्र रात्र होती. धोधो पाऊस कोसळत होता. अधूनमधून कडकडाट करत विजा चमकत होत्या. काळजात धडकी भरेल अशा मेघगर्जना होत होत्या. पावसाच्या धारा वारंवार सैरावैरा हेलकावे खात होते. त्या मंतरलेल्या रात्री पावसाने ओलेचिंब झालेले भोही मर्दमलेल्या मुरमाड मातीतून, दगडधोंड्यातून, काट्याकुट्यातून मार्ग काढत वेगाने पावले टाकत होते. जणू वसुदेवाने श्रीकृष्णास अलगद टोपलीत घालून न्यावे तसे आपल्या पावलांचा आवाज करत न करत आपले आजवरची सर्वश्रेष्ठ कामगिरी फते बजावण्यासाठी पायात प्राण आणून ते वायुगतीने मजल दरमजल करत होते. त्यावेळी अशीच एक पालखी गडावरून खाली मलकापूरच्या दिशेने रवाना झाली. तिचे भुई मात्र आपला ऊर फुगवून त्या चिखलमातीच्या पहाडातून खाली उतरत होती. या पालखीचा मेना मात्र राजेशाही थाटात होता. तिला किनखापी बेलबुट्या केलेल्या रेशमी कापडाच्या झालरी होत्या. आतून चिक्काचा पडदा होता. पालखीच्या बाहेरील बाजूस कलाकुसर केलेले भरत जरी लालबुंद कापड त्या रात्रीच्या उजेडात अधूनमधून चमकत होते. आत बसवलेल्या दाढीधारी व्यक्तीच्या चेहऱ्यावर अलौकिक प्रसन्नता होती. दोन्ही देशाच्या पालख्या बिनबोबाट्या सुटल्या होत्या. रोरवणाऱ्या वाऱ्यात झाडांची सळसळ स्पष्ट ऐकू येत होती. रातकिड्यांची किर्र आवाजातले घुनघुन भुनभुन दर पावनगलीत वाढत होते. वाटेत लागलेल्या अर्धवट पेंगेत असलेल्या यत्तीने सैन्यांच्या वेड्यातून एक पालखी अलगद पुढे निघून आली. पालखीत बसलेल्या व्यक्तीने घसा खारून खून केली आणि पालखी थांबवली. पालखीचा पडदा सरकून आतल्या सध्या कपड्यातील तेजस्वी व्यक्तीने मान वेळावून मागे राहिलेल्या गडाकडे डोळे भरून पाहिले आणि दुसऱ्या क्षणी त्यांनी मुठी आपल्या तलवारीची म्यान एका हाताने गच्च पकडली. आता त्यांच्या डोळ्यांना अश्रुधारा लागल्या होत्या. त्यांनी इशारा केला अन निर्मधार्थ पालखी पुढच्या रस्त्याने चालू लागली. नागिनीने सळसळा माग काढावा तशी ही पालखी आणि तिच्या बरोबरचे भुई अंधारात गुडूप झाले. अन गड जसं जसं मागे पडत होत गेला तसं पालखीतून इतका वेग दाबून भरलेल्या हुंदका बाहेर पडला. त्या सरशी पालखीच्या भुयांचे डोळे देखील पाणावले. त्या पालखी शोकांकिता म्हणजेच झालेले व्यक्ती आपले शिवाजी राजे होते आणि दुसऱ्या पालखीत होते ते शिवाकाशी. त्यांच्यासाठी राजांचा जीव तेथे तुटत होता. काही प्रहरापूर्वी शिवाकाशीत बरोबर झालेली अखेरची भेट अजूनही राजांच्या डोळ्यापुढे जात नव्हती. शिवाजी राजांची वस्त्रे शिवाकाशीच्या अंगावर चढली आणि महाराज त्यांच्याकडे दिग्मूढ होऊन पाहत राहिले. जगदंब साक्षात आपले प्रतिबिंब जणू आपण एखाद्या ईशान्यात न्याव्यात आहोत असं राजांना वाटले. राजे त्यांच्याकडे निशब्द होऊन पाहत राहिले आणि आपल्या लाडक्या राजांच्या आशीर्वादासाठी शिवाकाशीत खाली वाकले. त्या सरशी भावनांवर येऊन महाराजांनी त्यांना कवटाळले. उठा शिवा, वाकू नका. असे आज हा राजा तुमच्या समोर आहे. तो तुमच्यासारख्या दिलेर माणसाच्या पराकोटीच्या त्यागामुळे. हे स्वराज्य अशा अनेकांच्या पावन रक्ताने उभं राहिलेलं आहे. तुम्ही मला कुर्नियाच करू नका. तुम्ही आम्ही एकच आहोत. राजे शिवाकाशीदांना जवळ घेत बोलले आणि त्यांना उरास कवटाळले. त्या क्षणी सह्याद्री गहिवरला. तुळजाभवानी शहारून गेली. पंचगंगेच्या प्रवाहावर तरंग उठले. अवघ्या दक्कनतेत गडकोट थरथरले. राजगडाच्या मस्तकात वेदनांची एक तिळीक येऊन गेली आणि आऊसाहेबांच्या समोरील दिव्याची वाती तरारून गेल्या. पन्हाळाचे श्वास थबकले अन उपस्थितांच्या काळजाचे पाणी पाणी झाले. न राहून राजे शिवाकाशीयांना म्हणाले, तुम्ही शिवाजीराजे म्हणून पालखीतून जाताय खरे, मात्र पुढे काय प्रसंग येणार आहे याची तुम्हाला जाणीव आहे का?
आपल्या राजांचा कातर झालेला स्वर शिवाकाशीदांनी लेगच ओळखला आणि चेहऱ्यावर स्मित हास्य आणत ते उद्गारले, राजे मला ठाऊक आहे, मी शिवाजीराजे म्हणून जन्मास आलो नाही तरी शिवाजीराजांच्या जागी मरेन याचे भाग्य मला लाभले. याहून अधिक काय हवं? माझे अनेक जन्म स्वराज्य उभारणीच्या कामी आले तरी ते कमीच आहेत. राजे आता आज्ञा द्या, मला निघलं पाहिजे. राजांनी डोळे भरून त्यांच्या चेहऱ्याकडे पाहिले अन नजरेनंच इशारा दिला. त्या सरशी शिवाकाशीत मोठ्या डांग्या टाकत पाठमोरे मागे सरले अन डोळ्यांचे पाते लावण्याआधी पालखीत जाऊन बसले. देखील त्यांच्या पालखीच्या भुयांनी एकदा शामियान्याकडे नजर टाकली अन पुढच्या क्षणाला स्वराज्याच्या पालखीचे ते भुई मार्गस्थ झाले. ते सारेजण काही प्रहरात पकडले जाऊन मारले जाणार होते. त्याची खांडोळी होणार होती. आपण मारले जाणार आहोत हे माहिती असून निर्दळ्या छातीची ही माणसे आपल्या देहाचा, जीवाचा, घरदाराचा, बायकापोरांचा व जमीन जुमण्याचा कसाही विचार न करता आपण होऊन मृत्यूच्या जबड्यात चाललो आहोत. मार्च 1660 पासून राजे पन्हाळ्याच्या वेड्यातून अडकले होते. अफजलखानाच्या वधानंतर आदिलशाने सिद्दी जोहरला शिवाजी महाराजांच्या विरोधात धाडले होते. वीर शिवाकाशीदांचा जन्म पन्हाळगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या नेबापूर या गावातील नाबी कुटुंबात झाला. 12 बलुतेदारांना व्यवसायाचे शिक्षण घरातूनच दिले जायचे. मेहनतीने शरीर कमवले, लाल मातीत कुस्ती खेळणे, दांडपट्ट्या चालवणे, गड चढणे, उतरणे, लढाई करणे हा दिनक्रम असे. मजबूत बांधा, सरळ नाक, तेजस्वी नजर, शत्रूच्या पोटातून माहिती काढण्यातही ते पटाईत होते. शिवाकाशीदांचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे ते हुबेहूब छत्रपती शिवाजी महाराजांसारखे दिसत होते. दिनांक 2 मार्च 1660 रोजी आदिलशाने अफजलखानाच्या वधानंतर सिद्दी जोहरला विजापूरहून स्वराज्यावर आक्रमणास धाडले. तर दुसरीकडे मुघल सैन्य औरंगजेब बादशाहचा मामा शाहिस्ते खान याच्या नेतृत्वाखाली पुण्यातील लाल महलात तळ ठोकून होता. स्वराज्यावर दुहेरी संकट आले होते. त्यावेळी शिवराय पन्हाळ किल्ल्यावर होते. जोहराने 35,000 पायदळ, 20,000 घोडदळ अशी प्रचंड सैन्याशी पन्हाळगडाला वेढा दिला. महाराज दगडावर अडकून पडले. पावसाचे दिवस होते. पन्हाळगडावर किल्ल्यावर जास्त दिवस थांबणे धोक्याचे होते. वेड्यातून बाहेर पडण्याची शिवाजी महाराजांनी एक युक्ती केली. हा वेढा फोडून विशाळगडाकडे जाण्याचे ठरवले होते. विशाळगडाकडे कूच करणार त्या दिवशी शिवाकाशीदांनी शिवरायांचा पोशाख चढवला. शिवाकाशीदांचा हुबेहूब चेहरा शिवरायांच्या दिसू लागला. असे शिवराय कोण हेच कळणे थोडे अवघड झाले होते. 12 जुलै 1660 आषाढी पौर्णिमेची रात्र होती. रात्री 10च्या सुमारास शिवाजीराय पन्हाळ्यावरून निघाले. पालखीत बसले. पालखी मावळ्याने उचलली. रायाजी बांदल, फुलाजी प्रभू आणि बाजीप्रभू देशपांडे सोबत 600 निवडक मावळेही निघाले आणि सोबत आणखी एका पालखीत शिवाकाशीत निघाले. पाऊस, वादळ, विजा अखंड चालूच होत्या. पालखी झरा आडवाटेने गडाखाली उतरत होती. हे रस्ता दाखवायला पुढे चालले होते. छत्रपती शिवाजी महाराज उद्या शरण येणार आहे, मग कशाला या वादळी पावसानेच मोर्चावर उभ्या राहा, करा उबदार आराम, अशाच गाफील विचार करून शाही मोर्चावाले दिले पडले होते. झाडाझुडपातून अन खाच खळग्यातून शिवाजी महाराजांची राजांची पालखी विशाळगडाच्या दिशेने धावत होती. पाऊस पडत होता. आभाळ गडगडत होते. छाताडे धडधडत होती. विजा लकलकत होत्या. पालखी धावतच होत्या. नजरा बंदिस्त विरकतत होत्या. छावणीच्या ती पालखी बेभानपणे वेढा वेधूत गेली. वेड्यातून पालखी पुष्कळ दूर गेली. जोहराच्या गस्त्या सैनिकांनी त्यांना पाहिले. आरडाओरडा करीत ते तंबूच्या दिशेने धावले. काही वेगातच सगळा तळ जागात झाला. चौहार रागाने लाल झाला होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला मूर्ख बनवण्याची भावना त्यांना क्षणातच झाली. जोहराच्या हत्याबंद सैनिकांच्या तुकडे छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशातील गुप्तहेर शिवाजी काशीद यांना पकडले. शिवाजी काशीद यांना
पालखी जोहर सिद्धी जोहरच्या समोर नेण्यात आली। तिकडे सिद्धी जोहरच्या तंबूत छत्रपती शिवाजी महाराजांना ओळखणारा अफजल खानाचा मुलगा फाजल खान होता। कृष्णा भास्कर कुलकर्णींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कपाळावर तलवारीचे वार केले होता हे फाजल खानास माहिती होते। म्हणून फाजल खान गुप्तहेर शिवाजी काशीद यांना म्हणाला की आप सचमुच शिवाजी महाराज है, अगर आपको जान प्यारी है तो सच बताओ। यावर शिवा काशीद म्हणाले, हाँ मैं ही शिवाजी महाराज हूँ। आणि फाजल खानाने शिवाजी राजांच्या चिरे टोप मागे सरकवला आणि पाहतो तर काय, कपाळावर कृष्णा भास्कर कुलकर्णीने दिलेल्या तलवारीचा वर्मा बसलेल्या घावाचा व्रण काही दिसला नाही। त्याने तत्काळ ही बाब सिद्धी जोहरांच्या नजरेत आणून दिली। सिद्धी जोहरला कळून चुकले की आपणा छत्रपती शिवाजी महाराजांनी चकवा दिला आहे। यावर छत्रपती शिवाजी महाराज म्हणेच शिवाजी काशीद यांच्या जवळ संशयाच्या नजरेने न्यावेत विचारले, तू छत्रपती शिवाजी महाराज नाहीस तर कोण आहेस? यावर शिवा काशीद हसत म्हणाले, मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा एक चाकर आहे। यावर सिद्धी जोहर म्हणाला, कसलं स्वराज्य, कशाला शिवाजी राजा? चोहार संतापलेला होता। शिवाजी काशीद यांना चोहर बोलले आवडले नाही। त्याने डोळे रागाने लाल झाले आणि चोहराच्या नजर भिडवत शिवाजी काशीद ओरडले, खामोश, माझ्या राजाबद्दल एक शब्द जरी वागवा केलास तरी तुला शिवाजी राजांचं मोठेपण काही समजणार नाही। म्हणाले, लाखांचा पोशिंदा माझा छत्रपती शिवाजी महाराज आहे, मी तर त्यांचा चाकर, मला मार नाही तर काही कर, मी स्वराज्यासाठी लढेन, स्वराज्यासाठी मरेन। थोड्याच वेळात सिद्धी जोहर हा पिसाला वैतागला आणि त्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा शिवाजी काशीद यांना तलवारीने घाव करत मारून टाकले। हीच बातमी महाराजांना समजतात महाराजांना अत्यंत खूप वाईट वाटले आणि शिवाजी काशीद यांच्याबद्दलची भावना दृढ निर्माण झाली।